नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. काल आपण ड्रेसचा अपर पार्ट बघितलेला आहे. आज आपण घेराचा पार्ट बघणार आहे आणि संपूर्ण घेराची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वप्रथम मी कापड किती घेतले ते सांगते. मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे 3 मीटर आणि मेन फॅब्रिकचं कापड आहे ते माझं 3.5 मीटर आहे. त्याचा पन्ना हा 60 इंचचा आहे. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कापडाला फोल्ड करूया. फोल्ड हे आपण चार पदरामध्ये करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने मी फोल्ड करते. हे बघा, हे माझे फोर 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 पदर आहेत आणि बंद बंद बाजू ही माझी त्या साईडला आहे. आता याचा ट्रायंगल करून घेऊया. या ट्रायंगल मी केलेला आहे. या साईडने माझे 8 पदर येतात. हे 2 2 4 5 6 7 8. हे बघा, या पद्धतीने या साईडला ओपन बाजू आहे आणि या साईडला बंद बाजू आहे. आणि आता आपण माप टाकणार आहे. सर्वप्रथम आपण ब्लाऊजचा अप्पर पार्ट घेणार आहे आणि याला चार वेळा फोल्ड करणार आहे. हे बघा, हे 2 वेळा आणि हे 4 वेळा. हे जे येईल ते आपण इथे ठेवणार आहे. या पद्धतीने जिथे व्यवस्थित बसेल तिथे आपण मार्किंग करून घेणार आहे. हे बघा, आता आपण उंचीचं माप टाकणार आहे. उंची आपली 53 आहे. वरच्या साईडचे आपण 15 इंच सोडून देणार आहे आणि 53 येताना तिथून मार्किंग. आता आपण उंचीचं माप टाकूया. उंचीसाठी इथून 15 इंच वरती सोडलेलं आहे आणि आपली 53 उंची आहे. तिथपर्यंत 53 आहे, तिथपर्यंत टेपला या पद्धतीने आपण शिवून घेणार आहे. बघा, या पद्धतीने. आपण हा फुल अंब्रेला घेत कट करणार आहे. आता हा वरचा पार्ट आपल्याला कमी पडत आहे, त्याच्यासाठी आपण जोड लावून घेणार आहे. सर्वप्रथम हे कटिंग करून घेऊया. आता आपण खालचा जो पार्ट राहिलेला आहे तो त्या पार्टवरती ठेवलेला आहे आणि आपण या पार्टवरून जोड लावणार आहे. आपल्याला लाईन दिसत आहे त्याच लाईनवरती आपण कट करून घेणार आहे. वरच्या 11 इंच आपण मार्जिनसाठी ठेवलेला आहे. हे बघा, टोटल तुमची आपली 38 होते. म्हणजे 38 करायचं आहे. या पद्धतीने आपण मार्जिन घेऊया. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण कमरेच्या साईडने जॉईन करून घेऊया. सर्वप्रथम या साईडने एक शिलाई मारून घेऊया. कापडला कुठेही खेचायचं नाही किंवा ताणून घ्यायचं नाही. याच पद्धतीने आपण दुसरंही पार्ट असं जॉईन करून घेणार आहे कमरेच्या साईडने. सर्वप्रथम आता आपण अप्पर पार्ट आणि घेराचा पार्ट जॉईन करणार आहे. कमरेच्या पार्ट वरती आपण हा सरळ जॉईन करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊया. फ्रंट साईडचा घेर जॉईन करून घेऊया. आता आपण ज्या साईडने शिलाई आहे त्या साईडने शिलाई मारून घेऊया. कमरेच्या इथून घेण्याच्या इथला
हे चारही पदर एकसाथ घेऊन शिलाई मारत आहे. आता अस्तरला खालच्या साईडने आपण फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने नॉर्मल करतो तसंच, आणि संपूर्ण घेरला फोल्ड करून घेऊया. आता आपण फिटिंगचा मार्क करून घेऊया आणि फिटिंग टाकून घेऊया. हे बघा, मी या पद्धतीने इथे फिटिंगचं मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता आपण फिटिंग वरती शिलाई करून घेऊया. हा आहे ड्रेसचा फायनल लुक.